आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। जाऊ दे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो। मनसे नेते संदीप देशपांडेंकडून जितेंद्र आव्हाड यांची ऑडिओ ट्वीट क्लिपमध्ये आव्हाड आणि मल्लिकार्जुन पुजारे यांच्या नावाच्या व्यक्तीचा संवाद। 5 ते 6 वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप काढून बदलापूर प्रकरणातून पळ काढता येणार नाही। व्हायरल क्लिपवर जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। मला माहिती नाही, मी बघितल्याशिवाय बोलू शकत नाही। देशपांडेंनी ट्विट केलेल्या ऑडिओ क्लिपवर अजित पवार यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेगडाचे आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध। पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज। आंदोलकांची धरपकड। लाठीचार्जचे आदेश देणारे जनरल डायर। आंदोलकांवरील लाठीचार्जवरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। हॉटेलमध्ये लपून बसण्यापेक्षा आदित्य ठाकरेंनी समोर येऊन दिशा सालियन प्रकरणातील आरोप खोटे असल्याचं सांगितलं पाहिजे होतं। नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र। 72व्या मजल्यावर पोहोचलेले मंत्रिपदासाठी जॅकेट बनवून तयार आहेत। आदित्य ठाकरेंचे नाव न घेता संजय शिरसाट यांच्यावर टीका। आम्हाला संधी मिळाली तर ठोकून काढू। छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या राड्यानंतर राऊतांचा इशारा। तर भाजपनं गुंड आणून आंदोलन केल्याचा राऊतांचा आरोप। अलिबाबा आणि 40 चोर उद्धव ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, ते तुमचे काय होणार। छत्रपती संभाजीनगरच्या सभेत आदित्य ठाकरेंचं शिंदे गटावर टीकास्त्र। महायुतीचं नुकसान करणाऱ्या एका घटकाला काढून टाकायचं का, अशी चर्चा। महायुतीमध्ये धुसफूस। महाविकास आघाडीत अशी परिस्थिती नाही। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। महायुती सरकार घालवणं हे आमच्या समोरचं उद्दिष्ट। मुख्यमंत्री पदासाठी आमच्याकडे कुणी इच्छुक नसल्याच्या पवारांच्या वक्तव्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। फडणवीसांविरोधात निवडणूक लढवण्याच्या प्रश्नाला अनिल देशमुखांनी उत्तर देणं टाळलं। नागपूर दक्षिण पश्चिममधून लढण्याबाबत मी एकटा ठरवत नाही, पक्षाचा आदेश असतो। अनिल देशमुख यांचं वक्तव्य। ठाकरेगडाचे नेते वरुण सरदेसाई यांचा वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवर दावा आणखी प्रबळ। सरदेसाईंची वांद्रे पूर्व विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती। अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, तर विखे पाटील यांच्यामुळेच नगर जिल्ह्यात भाजपची अधोगती झाली। भाजप नेते राजेंद्र पिपाड यांचं वक्तव्य। महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री ठरवणार। महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर अजित पवार यांचं वक्तव्य। जय पवार यांच्या बारामतीमधील गावांना भेटी। श्री क्षेत्र मोरगावला भेट देत जय पवारांकडून विकास कामांचा आढावा। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांचे दौरे आणि भेटीगाठी वाढल्यात। पुण्यात अजित पवारांकडून पाहणी दरम्यान कंत्राटदाराला दम। पाहणी दरम्यान अधिकाऱ्यालाही झापलं। अजित पवारांकडून वडगाव शेरीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तणाव। महायुतीचा धर्म भाजप आणि शिंदे गटानंच पाळायचा का, ट्विट करत जगदीश मुळीक यांचा सवाल। तर कार्यक्रम पत्रिकेत शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं नाराजी व्यक्त। राजकीयदृष्ट्या संबंधित उच्च पदस्थांना वाचवण्यासाठी दबाव। पुणे अपघात बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांवर दबाव। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। पुरावे असेल तर द्या, अजित पवारांचं चव्हाणांना आव्हान। तर कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, विरोधकांच्या आरोपांवर अजित दादांचं वक्तव्य। बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्याण कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली। बदलापूर प्रकरणात मुख्याध्यापिका, सेक्रेटरी आणि अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला असून ते तिन्ही आरोपी फरार असल्याची सरकारी वकिलांची माहिती। तर कोर्टात पोलिसांकडून आरोपीची न्यायालयीन कोठडीची मागणी। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून दुसऱ्यांदा आरोपीच्या घरी सर्च ऑपरेशन। आरोपीच्या भावाला घरी नेऊन एसआयटीचा तपास। काही महत्त्वाचे कागदपत्र एसआयटीच्या हाती लागल्याची माहिती। तर फॉरेन्सिक टीमनं शाळेत जाऊन चौकशी केल्याची माहिती। बदलापुरातील लैंगिक अत्याचार घटना प्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंची पोलिसांसोबत बैठक। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेंसोबत शिंदेंची चर्चा। बदलापूरच्या शाळेवर नियुक्त करण्यात आलेल्या संचालकांवर काँग्रेसचा आक्षेप। भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांचे पती शाळेच्या संचालकपदी का, काँग्रेस नेत्या राजश्री भालेराव यांचा सवाल। हे तुमचे भाऊ होऊ शकतात का, पामन म्हात्रेंवरील एफआयआर गायब झाल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। राज्याची परिस्थिती गंभीर, गृहमंत्री कुठे आहेत, आदित्य ठाकरेंचा सवाल। पामन म्हात्रेंवरील एफआयआरच गायब, महाराष्ट्रात चाललंय काय, सरकारनं स्वतः आत्मपरीक्षण करावं, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। बदलापूर प्रकरणातील दोषींची यादी पोलिसांना सादर करणार, मंत्री केसरकरांची माहिती।
तर पोपटपंची करणारं सरकार, बदलापूर प्रकरणावरून नाना पटोलेंचा निशाणा. महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईत मनसेची बॅनरबाजी. महिला अत्याचार घटनांचे निषेधार्थ दादर, प्रभादेवीमध्ये बॅनर. पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणानंतर पवार गटाचं गृहमंत्री फडणवीसांविरोधात आंदोलन. फडणवीस राजकारणात व्यस्त असल्यानं कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचा पवार गटाचा आरोप. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात वयाच्या 70व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. खासदार वसंत चव्हाण यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार. आज दुपारी 3 वाजता त्यांचे पार्थिव नायगाव इथं आणल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार. शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर अत्याचार आणि हत्या. भाजप खासदार कंगना राणावत यांचं वादग्रस्त वक्तव्य. कंगना राणावतच्या वक्तव्याची चौकशी व्हावी. कंगना राणावतच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर वादग्रस्त महिला वादग्रस्तच वक्तव्य करणार. वडेट्टीवारांची देखील प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदीच आंदोलक शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणतात, त्यामुळे कंगनाच्या वक्तव्यावर काय बोलणार? नाना पटोले यांची प्रतिक्रिया. कंगना राणावतच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या वक्तव्याचा किसान सभेकडून तीव्र निषेध. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचं सुनियोजित षडयंत्र. शेतकरी नेते अजित नवले यांची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पुन्हा यादी जाहीर. पहिल्या 44 उमेदवारांची यादी स्थगित करून 15 उमेदवारांची यादी जाहीर. पहिल्या यादीवरून नाराजी असल्याचं नवी यादी आता जाहीर होणार आहे, सूत्रांची माहिती आहे. लडाखमध्ये आता 5 नवे जिल्हे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या जिल्ह्यांची निर्मिती. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रात्री पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक. प्रचारातील मुद्दे आणि प्रचार सभांबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. काश्मीरमध्ये 2 तर जम्मूमध्ये मोदी 8 ते 10 सभा घेणार आहेत. कर्नाटकचं सरकार पाडण्यासाठी भाजपची 100 कोटींची ऑफर मी नाकारली. काँग्रेस आमदार रवी किशन गौडा यांचा दावा. ऑडिओ क्लिप योग्य वेळी बाहेर काढेन, गौडा यांचा इशारा. ऑपरेशन लोटस काही नवीन नाही. भाजपचं केंद्रातलं सरकार ऑपरेशन लोटस करूनच सत्तेत राहू शकतं. पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर निशाणा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी संप करण्याच्या पवित्र्यात एसटी संघटनेकडून 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा. सरसकट पीक विम्यासाठी स्वाभिमानीच्या दामुअण्णा इंगोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचा पीक विमा सरसकट देण्याची मागणी. अकोल्याच्या पातूरमधील पास्तूल गावात विद्यार्थी आणि नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास. जीवघेणी कसरत करत दररोजचे व्यवहार करण्यास नागरिकांचा नाईलाज. अशा पाण्यामधून आणायला लागत आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून दहीहंडीचं आयोजन. लालबाग शिवडी परिसरात भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. लालबागमध्ये भाजपकडून बदल घडवणाऱ्या मराठमोळ्या दहीहंडीचं आयोजन. मुंबईत जीएसबी गणेश मंडळानं 400 कोटी रुपयांचा विमा काढला, तर लालबागचा राजा मंडळानं 30 कोटी रुपयांचा विमा काढला. दहीहंडीनिमित्त पुण्यात उद्या वाहतुकीमध्ये बदल. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन. लेझर प्रकाश झोतांवर विसर्जन. मिरवणुकीमध्ये बंदी. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. पुढील 8 दिवस शहर परिसरात लेझर दिव्यांचा वापर करण्यास पुण्यामध्ये बंदी. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील वर्धमान चौकातील जैन मंदिरात चोरी. चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 4 लाखांचा मुद्देमाल लंपास. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. इचलकरंजीत मदतनीस आणि शिक्षकाची छेड काढल्याप्रकरणी मुख्याध्यापकाची धुलाई. इचलकरंजीमधील कोरोची येथील जिल्हा परिषद शाळेतला हा प्रकार आहे. नंदुरबारच्या शहाद्यातील सुसरी नदीवर तिखोडा पुलाला तडे. पूल वाहतुकीसाठी बंद. कुठलीही घटना होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दक्षता. नाशिकच्या निफाडमधील शिरस गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवनदान. बिबट्याच्या वैद्यकीय चाचणीनंतर अधिवासात सोडल्याची माहिती. पुण्याच्या भूमकर पुलावर चाक तुटल्यानंच ट्रकचा अपघात झाला. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. क्रेनच्या मदतीनं ट्रक बाजूला करण्याचा प्रयत्न. लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेला अंतर्गत वादाचं ग्रहण. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटलांना अध्यक्षपदावरून बेदखल केलं. संस्था इमारतीचं गेट बंद करीत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. जळगावमध्ये 2 मद्यधुंद पोलिसांची जोरदार हाणामारी. वर्दीवर बारमध्ये मद्यपान, जोरदार हाणामारी. वादानंतर मद्यधुंद पोलिसांची सायकल स्वारीलाही धडक. घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद.
स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत साताऱ्यामधील कराडचा पुणे विभागात दुसरा क्रमांक, आगाराला 2,50,000चं पारितोषिक. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये AI पद्धतीनं आता वन्यजीवांचं निरीक्षण होणार. मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मदत होणार. सिंधुदुर्गमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामांची लगबग सुरू. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रस्त्याची पाहणी. सिंधुदुर्गच्या वैभववाडीत एसटी बसचा अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकमधील गोदाघाट परिसरातील परिस्थिती कायम. रामकुंड परिसरामधील अनेक दुकानांमध्ये शिरलंय पाणी. तर गंगापूर धरणातून सध्या 7,221 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणातील पाणी पातळी 47.27%वर. नाशिक विभागामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यानं अनेक धरणांमधून जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग. भुसावळमधील हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडले. धरणातून 97,000 क्युसेकनं तापी नदीत विसर्ग. प्रशासनाकाठच्या तापी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. निफाडमधील नांदूर मधमेश्वर धरणामधून 69,367 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलेल्या प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नांदूर मधमेश्वर धरणातील विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ. जालन्याच्या भोकरदनमधील पद्मावती धरण ओव्हरफ्लो. दमदार पावसामुळे धरण तुडुंब. अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 2 इंचावर. कसबा बावडा येथील राजाराम बंधारात 12 बंधारे पाण्याखाली. उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत विसर्ग सुरू. पंढरपूरमध्ये पूरस्थिती. चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली. तर नदीपात्रातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा. अनेक पूल वाहतुकीसाठी बंद. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. कलेड भागामधील नाले प्रवाहित. कलेड ते जिन्नूर या मार्ग बंद झालाय. धुळ्याच्या साखरीत 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पांढरा नदीला मोठा पूर आला. अक्कलपाडा धरणामधून टप्प्याटप्प्यानं पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या दिंडोरीमध्ये मुसळधार पाऊस बरसला. करंजवण धरणातील पाणीसाठा 90% पार. शेतकऱ्यांकडून आनंद. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसामुळे आता नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक धरण 100% भरला. सांगलीच्या शिराळ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस. चांदोली धरणातून 1,465 क्युसेकनं वारणा नदीपात्रात विसर्ग. मांजरा नदी क्षेत्रात जोरदार पावसामुळे मांजरा नदीला पूर. मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं लातूरकरांकडून आनंद व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा. तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. बेळगाव जिल्ह्याला दिलासा. गिरणा धरण 60% भरलं. जिल्ह्याच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. जळगाव जिल्ह्याला दिलासा. गिरणा धरण 60% भरलं. जिल्ह्याचा सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. नंदुरबारच्या सुसरी नदीवरील तिखोरा या गावाजवळील पुलाला तडे गेल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद. 30 गावांमधील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल.